मुंबईतील रॅन्चोची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। राम मंदिर रेल्वे स्थानकावर व्हिडिओ कॉलद्वारे प्रसूती झालेली आहे। डॉक्टर नसलेल्या तरुणाकडून ही प्रसूती यशस्वीरित्या करण्यात आली आहे। विकास बेंद्रे या तरुणानं ही यशस्वी प्रसूती केली आहे। लोकलमधील प्रवाशाचे जीव त्यानं वाचवले। लोकल प्रवासादरम्यान महिलेची प्रसूती त्यानं केलेली आहे। चैंपियन दुनिया देखने का टाइम हो गया, चल लेट्स गो। इस भाई ने बहुत ज्यादा हिम्मत दिखाई है। फाइनली अभी एम्बुलेंस आ गई है, तो अभी इनको एम्बुलेंस में भेज रहे हैं। महिला ना मेरे को डर लग रहा था ना, अभी बहुत सब केस ने पकड़। थैंक यू मैम, वाला काम किया भाई। थैंक यू ए क्यूटी पाई। ओ भाई साहब, ब्रेव बॉय चॅम्पियन। या संदर्भात मुंबईतील रॅन्चो उर्फ विकास बेंद्रे याच्यासोबत बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी पाहिलं। आपल्याला आमिर खानचा एव्हरग्रीन असलेला 3 इडियट्स हा चित्रपट नक्कीच आठवत असेल। त्यामध्ये सर्वात गाजलेला सीन कोणता होता तर आमिर खान हा जो इंजिनिअरिंग करत असलेला स्टुडंट जो असतो तो एका गर्भवती महिलेचं कोणत्याही डॉक्टरांच्या म्हणजे प्रत्यक्षात डॉक्टरांची मदत न घेता एका व्हिडिओ कॉलमधून तो एका महिलेची म्हणजे करीना कपूरची बहीण जी दाखवली आहे मोना सिंग तिची डिलिव्हरी करतो। आता हा प्रसंग झाला चित्रपटातला, पण असं प्रत्यक्षात घडू शकतं यावर तुमचा विश्वास बसेल का? तर असं प्रत्यक्षात घडलंय, ते पण आर्थिक राजधानी मुंबईमध्ये। आणि हे घडवून आणलंय विकास बेंद्रे या प्रोफेशनली फोटोग्राफर असलेल्या व्यक्तीने, ज्यांनी मुंबईतल्या राम मंदिर या रेल्वे स्थानकावरती एका प्रसूतीमध्ये त्रासत असलेल्या महिलेची डिलिव्हरी केलेली आहे। नेमका प्रसंग काय होता हे आपण थेट विकास बेंद्रे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सर्वात पहिल्यांदा म्हणजे आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बघितला आणि खरंच म्हणजे एकदम शॉकिंग होतं ते सगळं। काय घडलं होतं नेमकं आणि किती वाजता घडलं होतं, कुठे घडलं होतं? रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान घडलेली गोष्ट आहे। गोरेगाव स्टेशन ते राम मंदिर स्टेशन त्याच्यामध्ये त्यांचा ओरडण्याचा आवाज आला मला। आम्ही एक लेडीज होत्या त्यांचा म्हणजे ज्याबद्दल आपलं हे चाललं आहे त्याच लेडीजचा आवाज आला। सो मला एकंदरीत वेगळं वाटलं कारण त्यांची पाठ होती माझ्याकडे। सो मला पोट वगैरे काही दिसलं नाही। ज्यावेळेस ही संपूर्ण घटना घडत होती अशा कोणत्या क्षणी तुम्हाला वाटलं की आता मलाच म्हणजे ही डिलिव्हरी करावी लागणार आहे किंवा मलाच ह्याच्यामध्ये आता इनिशिएट करावं लागणार आहे? असं कोणत्या क्षणाला तुम्हाला ते कॉन्फिडन्स आला किंवा कोणत्या क्षणाला तुम्हाला असं वाटलं की आता मी हे करून टाकणार आहे? डॉक्टरांनी सांगितलं म्हणून की कुठली मदत मिळाली नाही म्हणून किंवा जी काही घटनाक्रम घडत गेला? माझ्या डोळ्यासमोर ज्यावेळेस मी ती सिच्युएशन पाहिली की बाळाचं डोकं बाहेर आलं थोडंसं। सो बाळाचं नाक वगैरे जर का ते गुंतून बसलं किंवा त्याला जर का श्वास घ्यायला जागा नाही भेटली किंवा ते तिथेच अटकून राहिलं, त्याची पोझिशन्स असतात काही, मला हे नंतर कळालं की ते फिरलं उलटं डोकं पालथं वगैरे ते समथिंग काय ते असतं ते मला नाही माहिती, पण त्याच्यामध्ये जर अडकून राहिलं तर आईला पण त्रास होऊ शकतो खूप आणि बाळाला पण त्रास होतो। अशा केसेसमध्ये डॉक्टर सीझर पण का करतात तर लवकर बाहेर तिथनं येण्यासाठीच। तर त्याची एक भीती होती की नॉर्मल डिलिव्हरी होती ही, पण सक्सेसफुल होईल की नाही याची गॅरंटी नव्हती, पण ती झाली सक्सेसफुल। बस तेच एक भीती होती त्या गोष्टीची। कॉन्फिडन्स त्यांनी बाळगला की आता आहे ती सिच्युएशन, त्याला आपल्याला जे आहे ते या बाळाला जन्म द्यायचा आहे आणि एक वेगळंच नातं, एक वेगळीच नाळ जी आहे ती बाळाशी आता विकास बेंद्रे यांची जोडली गेलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई।